मागे मी तुम्हाला सांगितलंच होतं, मी कुंडीमध्ये मिरचीचं झाड लावलेलं आहे. तर त्या झाडाला ना आता छान मिरच्या आलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते आणि त्याच मिरच्या वापरून आज आपण रेसिपी बनवूया. हे बघा, अशा प्रकारे ह्या 4 मिरच्या मी आपल्या स्वतःच्या झाडाच्या काढलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपली कोथिंबीर पण आलेली आहे, पुदिना पण छान आलाय. आता राहिला फक्त कढीपत्ता, तोही मला बरं वाटल्यानंतर मी नक्कीच लावणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे, छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल ताई आज गाऊन मध्ये आल्या, काय करू, माझी तब्येत ठीक नाहीये. 1 महिना झाला माझी तब्येत ठीक नाहीये आणि अजून मला कव्हर व्हायला 1.5 महिना लागेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तरी पण मला चैन पडेना, म्हटलं एक तरी व्हिडिओ आपण बघूया. मिरचीचं झाड लावलंय तेही दाखवूया आणि त्याच्या मिरच्याही आपण दाखवूया. तर माझ्या झाडाला ह्या 4 मिरच्या आल्या, तर त्या मिरच्यांचं मी आज रेसिपीमध्ये यूज करणार आहे. तरी माझ्या बोलण्यामध्ये थोडा थकावट असणार आहे, तर मला सांभाळून घ्या, समजून घ्या. मी कंटिन्यू बोलू शकत नाही, मला थकवा खूप आहे. तरी असो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोकमाची कढी. तर चला त्याची रेसिपी आणि कृती सर्व एकत्र आपण पाहूया. आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घेऊया. त्याचप्रमाणे ह्या 4 मिरच्या आहेत, ह्या मोडून घेऊया. मी काही मोडणार नाही, ते मानसीच मोडेल, कारण माझा हात कुठेही लागू शकतो, मेन डोळ्यांना. आणि हे खोबरं ओलं असेल तर ओलं टाका, सुके असेल तर सुकं टाका, काही हरकत नाही. लसूण टाकला, मिरच्या, खोबरं आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर. ही थोडी आपण कोथिंबीर टाकूया. आता तुम्ही म्हणाल हे इथे वेगळं का काढलंय, तर हे मी याच्यासाठी काढलेलं आहे. हा फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता वापरायचा आहे, तर ह्याचं आपल्याला वाटप करून घ्यायचंय. तोपर्यंत आपण गॅस चालू करूया. मी पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडंसं, जसं आपण फोडणीला टाकतो त्या प्रकारे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे मोहरी, त्याचप्रमाणे मी टाकत आहे कढीपत्ता, मी गॅस बंद केलाय कारण गॅसचा मला त्रास होतो म्हणून बंद केला, तुम्ही करू नका. त्याचप्रमाणे टाकलं मी जिरं. आता मी परत गॅस चालू करते, मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी गॅस बंद केला होता. आता हे पूर्णपणे आपण तडतडून द्यायचंय. आता मी हिंग टाकलाय, त्याचप्रमाणे मी हळद टाकली आहे. आता मी त्याच्यामध्ये ही कोकम टाकते, कारण आपली कोकमाची कढी आहे. कोकम आंबट असतील तर कमी टाका, नाहीतर जास्त टाकावे लागतात. आणि हे पाणी. आता हे आपले शिजून द्यायचे, शिजेपर्यंत आपण पटकन मसाला करून घेऊया. त्याचप्रमाणे मी 1 स्पून आहे ना चण्याचं पीठ टाकते आणि थोडासा हा गूळ टाकते. आता आंबट कोकम त्याच्याबरोबर आपल्याला गोड हवं म्हणून मी गूळ टाकते. चण्याचं पीठ मी ह्या करता टाकते की कढी आपली थोडीशी दाटसर व्हावी आणि त्यासाठी मी टाकते. आणि गूळ हा आंबट गोडपणा यावा म्हणून मी गूळ टाकते. आणि मिक्सरमध्ये टाकते, ह्याचं कारण हे आहे की मिक्सरमध्ये सर्व एकजीव होईल, डाळीच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाही म्हणून मिक्सरमध्ये टाकायचं. ही टीप आहे.
तर चला मिक्सर लावून घेते. आता आपले कोकम आहेत ना शिजलेले आहेत. आपण आता हे त्याच्यात टाकून द्यायचं मसाला. कोणाकोणाला हळद कमी लागते, कोणाकोणाला हळद जास्त लागते, म्हणजे प्रत्येकाच्या चॉईसवर असतं. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करा. झालं, एवढी फक्त प्रोसिजर आहे, बाकी काही नाही. तर चला, अशा प्रकारे आपली ही कोकमाची कढी तयार आहे. झटपट आणि घरात काहीही भाजी नसेल तर फटाफट आपण बनवून खाऊ शकतो. कढी भात म्हणून तर अप्रतिम लागते. तर चला, माझी रेसिपी कशी वाटली, थोडं माझ्या आवाजामध्ये थोडंफार 19-20 झालं असेल तर मला सांभाळून घ्या. कारण का अजून 1.5 महिना तरी मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकत नाही आहे. तर मला सांभाळून घ्या बस. मला काय होतं काय नाही होत हे मी तुम्हाला लास्ट सांगेल, कारण माझे अजून रिपोर्ट यायचे आहेत, त्यानंतरच मी सांगेल. तोपर्यंत माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा, थोडं कंजूसी सोडून द्या. तोपर्यंत बाय.